पुण्यातील पाणी पुरवठा अवघ्या 12 ते 15 दिवसात संपूर्णपणे बंद होणार आहे। हे मी नाही तर जलसंपदाचं जे विभाग आहे त्यांनी दिलेला इशारा आहे। नमस्कार, मी अंशुका आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डॉट्स। पुण्यामध्ये दरवर्षी साधारण 11.60 TMC ने पाणी सोडण्यात येतं किंवा TMC पाणी आपल्याला दरवर्षी लागतं आणि ते जे आहे ते जलसंपदा विभाग जे आहे ते पुणे महानगरपालिकेला ते तेवढं पाणी पुरवत असतं। मग हे पाणी कुठनं येतं तर खडकवासला धरण असेल, मुळशी धरण असेल, पवना नदी असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणावरनं हे पाणी आपल्यापर्यंत पोहोचत असतं। पण आता ते इथून पुढे पोहोचण्याची शक्यता कमी आहे असं जलसंपदा विभागाचं देखील म्हणणं आहे। कारण की पुणे महानगरपालिकेने आतापर्यंत जलसंपदा विभागाचे 933 कोटी रुपये थकबाकी ठेवलेले आहेत असं जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की 933 कोटी रुपये आतापर्यंत त्यांना दिले नाहीयेत। महिन्याला फक्त 10 कोटी पुणे महानगरपालिका जलसंपदा विभागाला पुरवते, पण त्याने देखील काही भागवलं जात नाहीये। म्हणजे आतापर्यंत तसं बघायला गेलं तर 933 कोटीच्या पेक्षा जास्त अमाऊंट आतापर्यंत होती। म्हणजे 3-4 महिन्यापूर्वीपर्यंत हे सर्व अमाऊंट देत आतापर्यंत 933 कोटीपर्यंत ही अमाऊंट आलेली आहे। आणि जर लवकरात लवकर ही अमाऊंट जी आहे ती पुणे महानगरपालिकेने जलसंपदा विभागापर्यंत दिली नाही किंवा जलसंपदा विभागाला दिली नाही तर पुण्याचा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिलेला आहे। आता तसं बघायला गेलं तर एक मोठं संकट पुण्यावरती येऊन ठेपलेलं आहे। म्हणजे जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे की ते पाणी बंद करणार, पण पुणे महानगरपालिकेचं ते काहीतरी वेगळंच म्हणणं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जलसंपदा विभागाने जास्त पाणी त्यांनीच पुरवलं आणि आता ते एक्स्ट्रा बिल ते मागतायत आणि जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे की त्यांनी बिल भरलंच पाहिजे म्हणून। म्हणजे आरोप प्रत्यारोप तर चालूच राहणार आहेत आणि ह्या गोष्टीमध्ये राज्य सरकार काय नेमकं पाऊल उचलणार आहे किंवा कशा प्रकारे हस्तक्षेप करून जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेचा हा वाद कशा प्रकारे मिटवणार आहे हे बघण्याचं कारण ठरणार आहे। आणि येणारे पुढचे 12 ते 15 दिवस जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। कारण की जर जलसंपदा विभागाने जर पाणी पुरवठा बंद केला तर ह्याचा परिणाम पुणेकरांना पडू शकतो। आता तुम्हाला काय वाटतंय या गोष्टीवरती आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स। मी अंशुका।